फोडून आली. बोलण्याच्या नाद्यामध्ये ते करपतंय. गेले आहेत अक्षय गजानन जाधव. हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे मंडे. सो अक्षयची सुट्टी आहे. सलून आमचं मंडेला बंद असतं. जर कोणाला माहिती नसेल तर नवीन सबस्क्रायबर आता भरपूर ॲड झाले, तर त्यांच्यासाठी सांगते की आमचं सलून आहे, स्वतःचं नाही, रेंटचंच आहे. माझे हस्बंड आहे, ते चालवतात. आणि मंडेला बंद असतं, तर तो आज घरीच आहे. आणि आता उनीच्या स्कूलला जायची तयारी चालू आहे. स्पोर्ट डे आहे तिच्या स्कूलमध्ये, तर मग तिची तयारी चालू आहे. आणि आता जेवण वगैरे झाले, डाळ भात बनवले आणि तिला आता हाफ फ्राय देणार आहे आणि चीज आणि ब्रेड तिला डब्याला देणार आहे. इथे एका साईडला डाळ ठेवली झालेली आणि पाणी तापत ठेवले मला आंघोळीला. आणि आता इथे मी हाफ फ्राय बनवते तिला. आणि मॅडमनी बघा काय उद्योग केले, आणता बघा फोडून आली. हुशार आहे ती मॅडम आमची. तिला हाफ फ्राय फार आवडतो आणि ती एका टायमाला म्हणजे 2 हाफ फ्राय हे नुसते म्हणजे भाताबरोबर काहीच नुसतं खाऊ शकतं. तिला फार आवडतं ते. बोलण्याच्या नाद्यामध्ये ते करपतंय. थोडंसं ना करपलं ते बोलण्याच्या नादात. तिला आता पहिले जेवायला देते, मग परत तवात घासून घ्यावा लागेल आणि घासल्याच्या नंतर पुन्हा मग त्याच्यावरती चीज आणि ब्रेड बनवायचं. पहिले तिला हे तिचं देते, डब्बा तयार करते आणि मग मी फ्रेश होते. नाही तर तिची नुसती दुनियाभरची घाई. उशीर झाला ना की तिला खूप टेन्शन येतं. त्यांच्या शाळेत ना बाहेर उभं करतात प्रार्थना होईपर्यंत. आणि ना ते हे ना काय म्हणतात त्याला, दैनंदिन वही असते ना डेलीची, त्याच्यामध्ये मग रिमार्क होतं की ह्या दिवशी लेट मार्क झाला करून. मग तिला चिडते. चिडताना बघितलं ना संपलं. आज अक्षरची सुट्टी, जसं की मी म्हटलं तर थोडं सलूनचं सामान आणायला पण जायचं आहे मार्केटला. तो जाईल किंवा मी सोबत जाईन, बघू आता कसं काय होतंय ते. पण अजून तरी झोपलाय, नाश्ता नाही, काय नाही, काही नाही. कारण त्याला रोज झोपायला भेटत नाही. सकाळी जाणार, डायरेक्ट रात्री घरी येणार. आणि हे तुम्हाला असं कसं दिसतंय ना, हे काय आमचं स्वतःचं घर नाही, त्याच्यामुळे आम्ही हे काहीच करू शकत नाही. इथे ना पहिली कडप्पा होता आणि इथे पण होता, त्याचा ना दोघांचाही काही उपयोग नव्हता. मग ते आम्ही काढून टाकलं आणि इथे सगळं फुटलेलं. मग त्याला सिमेंट भरून त्याला व्यवस्थित केलेलं आहे. नाहीतर मग ते इतकं घाण दिसायचं. पहिले जर अगोदरचे व्हिडिओ जर बघितले असतील, मे बी तेव्हा पण नसेल कदाचित, कारण 2 वर्ष झाले असतील ह्याला हे फोडलेल्याला आम्ही. हा फ्राय झालाय आता करून. तिला देते आता पटकन जेवायला, नाही तर ह्या व्हिडिओच्या नादामध्ये उशीर झाला तर परत मलाच डोक्याला ताप देईल. मॅडमचं जेवण रेडी, डाळ भात आणि 2 हाफ फ्राय. हाफ फ्राय वगैरे झालं देऊन तिला आता चीज आणि ब्रेड डब्याला देते. हे पण फेवरेट आहे, हे असलं सगळं फेवरेट आहे तिचं. काय रे, आता उठला आणि लगेच आंघोळीला. काय आज तुझं कुठं जायचं प्लॅन आहे? कुठं चाललंयस तू? मग
डब्बा इथे आता रेडी झालेला आहे तिचा. 2 ब्रेड हे दिलेले आहेत, पाण्याची बॉटल वगैरे. आणि आता ते हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामुळे 5:30 वाजता स्कूल सुटते. ए बॉटल घेतली अवनी? स्वतःच स्वतः काही घ्यायचं नाही, तू दुसऱ्यांवर डिपेंड राहायचं. हे घे, चल धर. झालं तुझं, चल. एकाचं तर भागवलं आणि गेली. आता अक्षयला सुद्धा चीज ब्रेड नाही हवंय त्याला, बटर लावून ब्रेड हवंय. सो त्याच्यासाठी आता ते बनवते आणि कॉफी देते त्याला. इकडे अक्षयचा नाश्ता तयार आहे, कॉफी आणि ब्रेड. जसं की मी म्हटलं की अवनी गेली स्कूलला, अक्षयचा पण नाश्ता झाला. आता जेवणाची तयारी करते. डाळ भात तसाही माझा ऑलरेडी झाला जसं की मी म्हटलं. तर मग आता भाजी काय बनवायची, तर मग त्याला बोलली काय बनवू, तर तो बोलला की बेसनचे पोळे बनव दोघांना. तर मग आता बेसनचे पोळे बनवायला घेते. आणि माझा तर फेवरेट आहे बाबा, आणि मी बनवते पण छान. स्वतःची तारीफ स्वतः करते. पहिल्या तर हे सगळा हा आता अगोदरचा रगाडा. नंतर परत फुसायलाच लागणार आहे, पण आता थोडंसं फुसून घेते. अक्षयची सुट्टी आहे, तो बसला एकदम आरामात. चला आता कांदा वगैरे सगळं कापायला घेते. तर मग आता मी इथे बेसनाच्या पोळ्याची तयारी करते. कांदा, कोथिंबीर वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि बाकीचे सगळे मसाले टाकणार आहे. आणि त्याचं मस्तपैकी छान असं मिश्रण करून घेणार आहे आणि थोड्या वेळासाठी ठेवून देईन. कारण का तसं ठेवलं ना की तर ते छान लागतं आणि पोळा पण छान होतो टेस्टला वगैरे. अक्षयला पहिले आवडायचं नाही, पण नंतर त्याला जबरदस्ती बोलली खा, तर मग खायला लागला, मग त्याला आवडायला लागला. आणि मग आता कधी कधी बोलतो तो की कर म्हणून. कारण का कधी कधी भाजीला काही ऑप्शन नसलं ना तर मग हे बेस्ट असतं. डाळ भात आणि पोळा हे बेस्ट ऑप्शन असतं, पटकन झटकन होण्यासारखं. आणि भाज्या तर तुम्हाला आमच्याकडे जास्त दिसणार नाही, कारण का कसं आहे ना, मला कडधान्य आवडतात आणि त्याला कडधान्य आवडत नाही. त्याला मूग, मटकी ह्या गोष्टी त्याला जास्ती आवडत नाहीत आणि त्याच मला जास्त आवडतात. त्याच्यामुळे मग त्यासाठी वेगळं, माझ्यासाठी वेगळं करावं लागतं. तसं का मी तुम्हाला म्हटलं होतं की ब्युटी कॉर्नरला जायचं होतं, तर मग अवनीला पहिले सोडली क्लासला आणि मग तिकडनं ब्युटी कॉर्नरमध्ये गेलो. आणि संध्याकाळचा आज मेनू आमचा स्पेशल आहे पनीर मसाला, आणि जो की तो बनवणार आहे अक्षय. तर आजचा कुक अक्षय असणार आहे संध्याकाळच्या जेवणाचा. तर संध्याकाळचा व्हिडिओ 2 दिवसानंतर मी पोस्ट करेन. पहिले हा करेन, नाही तर मग खूप मोठा व्लॉग होतो आहे तो, त्या कारणाने. तर तो पण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ ना पूर्ण बघा प्लीज, तरच आमचं वॉच टाईम पण वाढेल आणि पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर येईल. मास्टर शेफ आलेले आहेत अक्षय गजानन जाधव.